वंदे गुरुणाम चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य जांगुलिकाय माने संसार हालाहल मोहशा अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। ओम श्रीराम। शिष्या एकांती बैसावे, स्वरूपी विश्रांती सजावे, तेणे गुणे दृढावे परमार्थ हा। दासबोधामधल्या पाचव्या दशकातल्या 6व्या समासातली ओळी, 58वी ओळी। एकांती बसायला सांगितलेलं आहे, म्हणजे एकांतात साधना करा असं सांगितलेलं आहे। म्हणजे वैयक्तिक उपासनेबद्दल हे बोलणं आहे की आपण जसं सामूहिक आत्ता ध्यानाला बसलो आहोत तसं व्यक्तिगत पातळीवरती एकांतामध्ये उपासना करावी असं अभिप्राय। पण इथे समर्थांनी एक वैशिष्ट्यपूर्ण शब्द वापरलेले आहेत की शिष्या एकांती ध्यानाला बसावे असं नाही म्हटलेलं आहे, शिष्या एकांती बैसावे असं म्हटलेलं आहे। म्हणजे एकांतामध्ये बैसावे हा जो शब्द आहे तो उपासनेला बसावे असा अध्यरूत अर्थी आहे। कारण एकांतामध्ये आपण बऱ्याच वेळेला असतो किंबहुना आपल्याला आवडतं एकांतात, पण एकांतात आपण बसून करतो काय हे महत्वाचं आहे, म्हणून तरी बसावे असं सांगितलं। बसावे याचा अर्थ तुकाराम महाराज म्हणतात तसं ठाईचं बैसवणी, जसं एका जागी बसून तू उपासना कर एकांतामध्ये। स्वरूपी विश्रांतीस जावे, म्हणजे लगे पुढे सांगितलं की एकांतामध्ये बसायचं आणि करायचं काय तर स्वरूपी विश्रांतीस जावे। स्वरूपी विश्रांतीस जावे याचा अर्थ स्वरूपानुसंधान असं त्यांनी सांगितलं की आपली जी जाणीव आहे, शुद्ध जाणीव आहे स्व, या स्वकडे जाण्याचा प्रयत्न कर डोळे मिटून, तर तुला विश्रांती प्राप्त होईल। इथे विश्रांती हा जो शब्द आलेला आहे ना, तो ही शारीरिक विश्रांती नाही की थोड्या वेळ तू एकांतामध्ये बस, पाय पसरून जरा आडवा हो, थोडा टेकून बस, थोडंसं गाणं बिणं ऐक, शांत वाटेल तुला, तर हे रिलॅक्सेशन फिजिकल नाही आहे। ही जी विश्रांती म्हटलेली आहे ही चित्ताच्या बद्दल म्हटलेली आहे, चित्ताला विश्रांती मिळेल। आणि मी तुम्हाला सांगतो चित्ताला विश्रांती कधी मिळते, नुसतं डोळे मिटून स्वस्थ बसल्याने चित्ताला विश्रांती मिळत नाही। ज्या वेळेला चित्तावरती वृत्तींचं आलंबन कमी 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 होत जाईल तसं तसं चित्त आपसुक शांत होत जाईल। हळूहळू निवृत्तिक अवस्थेकडे चित्त जायला लागतं, कुठलीच वृत्ती नाही अशी अवस्था, पण तोपर्यंत वृत्तींची संख्या पहिले कमी होत जाणं, हळूहळू एक एक वृत्तींची संख्या कमी होत। कारण मुख्य गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ध्यानामध्ये निरनिराळे अनुभव येऊ शकतात, हे येतात असं लोकही सांगतात, पण शांतीचा अनुभव म्हणजे अंतःकरण विशेषत्वाने शांत होत जाणं ही जी अनुभूती आहे ही ध्यानाची प्रगत अवस्था आहे। म्हणजे ज्या ज्या वेळेला मी ध्यानाला बसलेलो असेल त्या त्या वेळेला जेव्हा जेव्हा मला ध्यान अवस्थेमध्ये असताना विशेषत्वाने चित्त शांत झाल्याची अनुभूती जेव्हा येते, आणि ती अनुभूती बराच काळ टिकून राहते चित्तावरती, संस्कार स्वरूपाने ती अनुभूती व्यवहारामध्ये सुद्धा टिकते। म्हणजे एकदम ध्यानावरनं उठल्या उठल्या काहीही न बोलण्याची वृत्ती, म्हणजे ती एक वृत्तीच असते, पण काहीही बोलू नये अशी स्थिती प्राप्त होते, काही बोलावंच वाटतं पटकन, त्या अवस्थेकडे चित्त जाणं ह्याला विश्रांतीकडे जाणं असं। पण हे जमणार कसं, म्हणजे अंतःकरण हळूहळू आपण एक नाममंत्र आतमध्ये घेत असतो, श्वासावरती पहिले आपण एक नाम घेतो, राम, ओम, श्रीराम, कुठले, तर अंतःकरण हे सगळ्या बाह्य वृत्ती सोडून देऊन केवळ मंत्राच्या आलंबनावरती राहणं, की डोळे मिटलेले आहेत आणि श्वासावरती
लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या श्वासावरती एक नाममंत्र बसवलेला आहे. मग तो ओम श्रीराम कुठलाही, श्वास घेताना राम, श्वास सोडताना राम, श्वास घेताना ओम किंवा श्वास सोडताना ओम, म्हणजे ओम किंवा श्रीराम कुठला तरी एक, किंवा जो ध्यानाचा मंत्र आहे सोहम, सहा अहम सहा अहम, असं श्वास घेताना सहा, श्वास सोडताना अहम, धारणा असते. असं करत असताना चित्तामध्ये इतर कुठल्याही वृत्ती न उमटणं, अंतःकरण केवळ नाममंत्राच्या आलंबनावरती राहणं आणि त्या नामाच्या आलंबनामध्ये असताना इतर विचार कमी येणं म्हणजे ते जाणवणं न जाणवणं. चित्ताला विचार येत राहतात परंतु ते चित्ताला जाणवत नाहीत, कारण की चित्त नाममंत्रावरती असतं. अशा अवस्थेमध्ये जेव्हा ध्यान जायला लागतं त्यावेळेला हळूहळू विशेषत्वाने निर्वृत्तिक अवस्था निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणजे कुठल्याही वृत्ती निर्माण होत नाहीत चित्तामध्ये, कारण की आपण येणाऱ्या वृत्तीनं प्रतिसादच देत नसतो आत्मा. त्यामुळे कारण चित्त नाममंत्रावरती असतं. पण ते काय होतं की अधिकाधिक काळ ते टिकावं लागतं. म्हणजे लक्षात ठेवलं पाहिजे की ध्यान हे केवळ प्रक्रियात्मक होता कामा नये, ज्ञानप्रदान व्हायला पाहिजे. नुसती रोज प्रक्रिया नाही होता कामा ध्यानाची, की रोज मी आपलं मेकॅनिकली एका जागी स्वस्त बसून डोळे मिटून बसतोय, आपले एक 10 मिनिटाचा अलार्म लावला, 10 मिनिटं झाली, झालं. तसं नाही. हळूहळू अवस्था शांततेकडे आपल्याला जाता आलं तर बाह्य जगताचं भान निघून जातं हळूहळू. जसं जसं चित्त आतमध्ये रमायला लागतं नाममंत्रामध्ये, जसं बाह्य जगताचं भान हरपायला लागतं. बाह्यनाद ऐकू येणार नाही असं नाहीये, म्हणजे एक फार महत्वाचा सूक्ष्म भाग आहे. आता आपण इथे बसलोय तर आपल्याला बाहेरनं आवाज येतो गाड्यांचे, तर डोळे मिटून मी स्वस्त बसल्यानंतर ते बाह्य नाद माझ्या कानावर पडणार नाहीत असं मला करता येणार नाही. ते बाहेर आहेत ते येणारच. मन त्याच्या मागे जाऊ न देणं हा ध्यानाचा अभ्यास आहे, की आवाज किती आले तरी त्याच्या मागे माझं मन जातं का. डोळे मिटून स्वस्त बसलोय, बाहेरनं अँब्युलन्सचा आवाज आला, मन लगेच धावतं त्या आवाजाच्या मागे. काय दोन पद्धतीने धावू शकतं, काय अँब्युलन्सचा आवाज, किंवा मनामध्ये विचार येतात अँब्युलन्स म्हणजे कोणाला तरी ऍडमिट करतायत का, कोणी सिरियस, काय नाही, तो त्याचा आवाज आहे. चित्त त्याच्या मागे, मन त्याच्या मागे जाऊ न देणं, विचार तयार होत नाहीत. आणि हे कधी शक्य असतं जेव्हा आतमध्ये प्रकर्षाने मन मंत्राच्या आलंबनावर राहतं, तेव्हा सरावाने हे जमतं. म्हणून समर्थ म्हणतात शिष्या एकांती बैसावे, स्वरूपी विश्रांतीचं जावे. रोज करायला लागतं हे, रोज थोड्या थोड्या वेळ स्वरूपी विश्रांतीचं. तेणे गुणे दृढावे परमार्थ, हा म्हणजे पुढे त्याने तुझी ध्यानाची क्वालिटी वाढेल. तेणे गुणे क्वालिटीने तुझं ध्यान व्हायला सुरुवात होईल जर रोज थोड्या वेळ एकांत स्वतःसाठी काढला पाहिजे ध्यानासाठी. म्हणजे एकांतामध्ये बसल्यानंतर विवेकानंद असं म्हणायचे की, जसं म्हणायचे की सद्गुरू एकांतातही बघावा आणि लोकांतातही बघावा. आणि ते साधकालाही लागू आहे की आपण स्वतःला विचारावं की मी लोकांतात असताना काय विचार करतो, काय करतो, त्यापेक्षा सुद्धा मी एकांतामध्ये जेव्हा असतो तेव्हा मी काय करतो. म्हणजे आता मला काही काम नाहीये, मोबाईलही बघायचा नाहीये, वाचन नाहीये, टीव्ही बघायचा नाहीये, इतर कुठली कामं नाहीये, झोपतही मला येत नाहीये, मग मी काय करतो त्या वेळामध्ये. शिष्या एकांती व्हायचा, डोळे मिटून बस असतो. आपल्याला असं वाटतं की ध्यानाची माझी एक वेळ ठरलेली आहे ना, सकाळी 8 वाजता 5 वाजता संध्याकाळी जी काय ठरली असेल ती, त्या वेळेत मी ध्यान करीन. इतर वेळेत मला ध्यान करायला कुठे सांगितलेलं आहे, एका वेळेत असं नाही आहे. जेव्हा जेव्हा संधी मिळेल, जेव्हा तेव्हा, कारण मन हे उच्छृंखल आहे, त्याला बाहेर पळायला जास्त आवडतं, त्यामुळे संधीच बघत असतं बाहेर पळायची. त्यामुळे जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा शांत बस. शिष्या एकांती बैसावे, स्वरूपी का गोड शब्द आहे हा, स्वरूपी विश्रांतीचं जा. हे स्वजवळ, स्वतःच्या जवळ जा, स्वतःच्या जवळ. म्हणून विवेकानंद सुद्धा मेडिटेशनची जी व्याख्या करायची ती इतकी सोपी होती की इथे कसं म्हटलंय, स्वरूपी विश्रांतीचं जावे, स्वजवळ जा. स्व, विवेकानंद म्हणायचे गोइंग टू सेल्फ इज अ मेडिटेशन. गोइंग टू सेल्फ, स्व जवळ. सेल्फ म्हणजे काय, स्व, स्वजवळ जाणे.
नाममंत्राच्या साह्याने सतत नाममंत्रावरती राहणं आणि हा भाव टिकून राहण्यासाठी आपल्याला सांगितलेलं असतं की व्यवहार कालामध्ये एरवी नामस्मरणावरती मन टिकलं पाहिजे, अनुसंधानात्मक मन नामावरती राहील. एकटं बसल्यानंतर काहीतरी विचार करत बसायचा. ते कोण कोण मला काय काय बोललेलं वगैरे किंवा काय काय प्लॅनिंग करत बसतो आपण. साधनेचं सुद्धा प्लॅनिंग करत बसतात लोक ध्यानामध्ये बसल्यानंतर. एकांतामध्ये असलं की सुचत काय नाही. मग आता ना आपण ठरवलं आहे की रोज आता 20 मिनिटं ध्यान पुरणार नाही. आता जेव्हा मी ध्यानाला बसेन तेव्हा मी अर्धा तास बसेन, असं मनुष्य प्लॅन करतो. तू एकांतात आहेस ना, प्लॅनिंग नको करूस ना, आत्ता बस ना, तुला वेळ आहे ना ध्यानाला. जेव्हा जेव्हा ती उर्मी उठेल एकांतामध्ये म्हणजे स्वकडे जाण्याची, तेव्हा तेव्हा डोळे मिटून. हे व्यवहारकालीमध्ये सांगितलेलं नाही म्हणून त्यांनी एकांतही म्हटलेलं आहे. शिष्या एकांती बैसावी. दिवसातनं थोडासा वेळ काढ स्वतःसाठी. एकांतात सारखं किती लोकांतामध्ये असणार असतं. आणि लोकांतामध्ये असण्याचे दोन अर्थ आहेत एकांत लोकांताचे. लोकांतामध्ये बऱ्याच लोकांच्या संगतीमध्ये असणं तोही एक लोकांत आहे. पण ह्याहीपेक्षा दुसरा एक लोकांत असतो म्हणजे मी नुसता एकटा बसलेला असतो पण विचार सगळे बाहेरचे करत असतो, तो लोकांत आहे. एकांतात बसून जरा जाऊ दे ना, कसले विचार करत बसतो सगळे उगाच काय. स्वस्त बस, स्वकडे जा. ह्याचं ध्यान क्वालिटीने वाढणार कसं? मला थोडा वेळ तर द्यायला पाहिजे स्वतःला. मी काय होतं ध्यानासाठी मी स्वतः वेळच द्यायला तयार होत नाही, तुटपुंज वेळ देऊन टाकतो त्याच्यासाठी. नाही, मला तो वेळ काढावा लागेल, थोडासा जास्त वेळ लागेल. इतर गोष्टींची प्रायोरिटी कमी करायची. म्हणून पहाटे बसावं ध्यानाला, लवकर उठायचं, लवकर गजर लावून उठायचं. नंतर झोपा ना तुम्ही, काय हरकत नाही. समजा म्हणजे रोजची उठण्याची वेळ 7 असेल तर आता मी किती वाजता ध्यानाला बसू? 7ला मला तर उठायलाच लागतं. ठीक आहे, 5:30ला उठ सकाळी. 5:30 ते 6:30 हा एक वेळ ध्यानाला दे. 5 वाजता उठ. 5 ते 6 ध्यानाला वेळ दे. 6 ते 7 एक तास झोपू ना. असं काही नियम नाहीये की ध्यान झाल्यानंतर झोपायचं नाही. पण कित्येक वेळेला असं होतं की तुमची झोप जर पूर्ण झाली असेल रात्री तर ध्यानानंतर झोपण्याची विशेष आवश्यकता वाटत नाही. वाटत असेल तर जरूर झोप, विश्रांतीची आहे. कारण एक मनाची विश्रांती आहे जी ध्यानाने प्राप्त होते आणि एक शरीराची विश्रांती आहे जी झोपेने पूर्ण होते. ती रोजच घेतो आपण. पण ही चित्ताची विश्रांती पण महत्वाची आहे. म्हणून शिष्या एकांती बैसावे, स्वरूपी विश्रांती सुद्धा तेणे गुणे दृढावे परमार्थ. त्यांनी परमार्थ क्वालिटीने वाढतो. मी जितका जास्तीत जास्त वेळ ध्यानासाठी देईन स्वतःसाठी आणि त्या वेळामध्ये जेव्हा डोळे मिटून स्वस्थ बसून पुन्हा स्वचं अनुसंधान करण्याचा प्रयत्न करेन तेव्हा क्वालिटीने माझं ध्यान वाढत जाईल हळूहळू. मला तो वेळ कसा काढायचा तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे की त्यांनी तो वेळ कसा साधायचा. दिवसामध्ये तो एक वेळ साधायचा. आपण सगळ्यांच्या घरामध्ये एकांतामध्ये सेपरेट बाजूला जाऊन बसणं प्रत्येकाला शक्य नसतं, जागेचा अभाव आहे. तेव्हा अशाला सगळे व्यवहार थांबले बाहेरचे, घरातले सगळे लोक शांत झाली की मग आपण ध्यानाला बसावं. मग असं कुठली वेळ आहे? म्हणून पहाटेची वेळ सांगितली. पहाटे सगळे उठलेले नसतात, आपण उठून शांत ध्यान करावं. आपल्या आपल्या चित्ताचं आलंबन कमी जेवढी करता येतील आणि तुम्ही सकाळी ध्यानाला बसून बघा पहाटे उठून. नैसर्गिकरित्या वृत्ती आपल्या शांत झालेल्या असतात. हळूहळू ते यायला सुरुवात होते. जसं जसं आपल्याला जाग येते आपण डोळे मिटून बसतो त्या वृत्तीला सुरुवात होते. पण ती एक जी वेळ असते की एक अशी वेळ असते ध्यानाची सकाळी उठल्यानंतर की ज्याला नैसर्गिकरित्या अंतःकरणात वृत्तींचं आलंबन कमी असतं, त्याच वेळेला ध्यानाला बसावं. त्याच वेळेला. म्हणून तर कित्येक वेळेला मी असं नेहमी सांगतो की उठून तोंड धुवायचं, ब्रश करायचा का नाही करायचा, ह्या सगळ्या वृत्ती याचा काही विचार करू नकोस. तू उठलास की तुझ्या अंतरुणावरती डोळे मिटून स्वस्त बसायचं तिथेच. तेवढाही वेळ घालवू नकोस. कारण जरा तू उठून वृत्ती तुझ्या कशा असतात माहितीये का आपल्या, मी जरा उठून कामाला लागलो की त्या कर्माच्या वृत्ती मागायला लागतात. म्हणजे वृत्ती काय शांत होत नाही. मग त्यामुळे मग अशा सांभाळायचं कसं? कारण अजून काय आमची अवस्था की डोळे मिटले की एकदम निर्वृत्त अवस्था अशी अजून प्राप्त झालेली नाहीये ना. मग मी काय करायचं? तू वेळच देऊ नको चित्ताला इकडे तिकडे पळायला. डोळे उठले, जाग आली की डोळे मिटून अंथरुणावरती बस. डोळे मिटून स्वस्त लगेच ओंकार कर. बसल्या बसल्या एक ओंकार कर. त्या ओंकारने एक रिदम प्राप्त होतो अंतःकरणाला. ओ
चित्त एका रिझमवर निघून जातं, मोनोटोनस एक रिझम तयार होतो अंतःकरणात. डोळे उघडायची इच्छाच होणार नाही तुम्हाला पटकन. त्याच अवस्थेमध्ये ह्या भ्रूमध्यापाशी आता लक्ष केंद्रित करून स्वच्या जाणीवेवर लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न. पटकन स्वच्या जाणीवेवर जाता येत नाही, मग श्वासाकडे लक्ष केंद्रित करायचं. दरिता सो सोडिता हम, कैसा चाले सोहम सोहम. शांत प्रयोग करून बघ सकाळी उठल्यावर, म्हणजे मग वेगळा वेळ चित्ताला मिळत नाही. काय काय लोक म्हणतात अंथरुणावरती ध्यानाला कसं बसायचं. मोबाईल बघतो की नाही अंथरुणावर पडलाय, काय असं बंधन असतं अंथरुणावरती पडलाय मोबाईल बघायचा नाही किंवा गप्पा मारायच्या नाही, आज थोडी असतं. उपासनेला आपण उगाच बंधनात घालायची नाही. उपासना कुठल्याही बंधनात अडकवायची नाही. अंतःकरणामध्ये मला उर्मी उठली नाही उठली, मला आत्ता वेळ आहे ध्यानाला बसायला, सगळे शांत आहेत, डोळे मिटून बसलो. एरवी सुद्धा मी तुम्हाला सांगतो, व्यवहाराबद्दल सुद्धा आपण जेव्हा शांत होतो तेव्हा प्रत्येकाला ध्यानाला बसता येईल असं नाहीये, पण थोड्या वेळ 2 मिनिटं डोळे मिटून पुन्हा अनुसंधान साधण्याचा प्रयत्न करायचा व्यवहारात. आणि मग एकांतामध्ये बसण्यासाठी वेगळा वेळ आपण जेव्हा काढतो की शिष्य एकांती बैसावे स्वरूपी विश्रांती, तेव्हा मग सराव होतो अंतःकरणाला. डोळे मिटले की कुठल्याही वृत्ती न येता चित्त भ्रूमध्यापाशी धावतं सरावाने. त्याला ते सराव होऊन जातो की डोळे मिटले की भ्रूमध्यापाशी जायचं, की ऑटोमॅटिक तो मोनोटोन तयार होतो, वृत्ती मनात येतच नाही. अशा पद्धतीने एकांतामध्ये साधना करावी असं समर्थांनी आपल्याला सांगितलं. शिष्य एकांती बैसावे स्वरूपी विश्रांती सुद्धा, ते एकांती बसायला सांगितलेलं आहे त्यांनी एकांतामध्ये. ते ध्यानाला बसल्यानंतर असं होतं ना, जसा एक प्रश्न विचारला इथे आता की ध्यानाला बसल्यानंतर थोड्या वेळ शांत झालं, ध्यानाला बसलो आपण, एक थोडा वेळ गेला, थोडं शांत झाल्यासारखं वाटतं शांत झाल्यावरती, पण ती शांती फार काळ टिकत नाही. खूप विचार वरावर विचार यायला लागतात, डोळे मिटलेले असतात पण खूप सारखे विचार यायला लागतात. आणि मग असं वाटायला लागतं की उठूनच जाऊ आता ध्यानावरनं, काही आपलं ध्यान होणार नाही कारण की खूप विचार येत आहेत मनामध्ये. मग ध्यान विसर्जित करण्यासाठी म्हणून आपण ओंकार करतो, पण नेमकं ध्यान विसर्जित करतानाचा ओंकार केला की एकदम शांत वाटायला लागतं आणि मग असं वाटतं की आता ध्यानाला जास्त बसावं, पण असं वाटतं अरे आता वेळ संपत आली ध्यानाची. मग अशाला काय करायचं? काही नाही, हे का होतं मी तुम्हाला सांगतो. ही गोष्ट कशामुळे होते की ज्यावेळेला मी डोळे मिटून थोड्या वेळ शांत बसतो ना, काय होतं, मन वेकंट होतं एकदम अचानक. म्हणजे डोळे असं मिटले ना की मन चंचल आहे मुळात चंचल. लक्षात डोळे मिटले की थोड्या वेळ मला शांत का वाटतं, मी ओंकार केलेला असतो, माझ्या मनामध्ये ती वृत्ती असते की आता डोळे मिटून मला ध्यानाला बसायचं आहे, भ्रूमध्यापाशी लक्ष केंद्रित करायचं आहे. 1-2 मिनिटं शांत वाटतं, मग वृत्ती तयार व्हायला सुरुवात होते, किती शांत वाटतंय. असं कायम का नाही म्हणतात, वृत्ती वेगवेगळ्या तयार होतात मनामध्ये. मन वेकेंड झालेलं असतं कारण त्याला काही एक विशिष्ट विचार नसतो. डोळे मिटल्यामुळे विशिष्ट विचार कुठला नसतो, दृश्य सगळी बंद झालेली असतात, सगळी मिक्स दृश्य डोळ्यासमोर यायला लागतात. मग मन त्यातनं एक सिलेक्ट करतं दृश्य आणि त्याच्या मागे धावायला सुरुवात करतं. वेकंट असतं मन. म्हणून आपल्याला काय सांगितलं की डोळे मिटले की तुम्ही मनाला वेकंट सोडू नका. ते रामकृष्ण परमहंस मनाला माकडाची उपमा द्यायचे, मन माकड असं म्हणायचे. माकड जर ध्यानाला बसलं तर काय करेल असं रामकृष्ण म्हणायचे. हे खूप सुंदर उदाहरण आहे की माकड जर ध्यानाला बसलं तर ते काय करेल, कुठल्या फांदीवरती कुठलं फळ जास्त चांगलं कसं खाता येईल त्याचं ध्यान करेल, कारण ते माकड आहे. तसं मनाचं की ते वेकण झालं ती धावतच सुटते इकडे तिकडे वेड्यासारखं. मग आपल्याला कळतच नाही की मी ध्यानाला बसलोय काय, एवढे विचार यायला लागले आणि आता वेळ संपत आली, तर आला वाजेल थोड्या वेळाने, काय ध्यान होणार नाही, जाऊ दे. पण आपण ध्यान विसर्जित करण्याचा पुन्हा ओंकार करतो. ओंकार केलं की एकदम शांत वाटायला लागतं, एकदम असं वाटतं अरे असं आता एकदम शांत वाटतंय, पण आता वेळ संपत आली ध्यानाची. शांत वाटतं याचं कारण का, ओंकार केला की अवधान ओंकारावरती जायला लागतं, वृत्ती स्पर्श करत नाही चित्ताला, मग लगेच मनाला शांत वाटायला लागतं. पण आपण उगाच ती वृत्ती तयार करतो की आता वेळ संपली, संपू दे ना वेळ, गज झाला तर काय 5 मिनिटं जास्त बस, 10 मिनिटं जास्त बस. असं सारखं तर करता येणार नाही ना, सारखी वेळ कशी वाढवता येईल समजा माझी व्यवहाराखाली वेळ असेल तर. मग अशाला काय करायचं, म्हणून आपल्याला सांगितलं की डोळे मिटले की चित्त श्वासाकडे नेच लगेच पहिले, पण श्वास घेताना एक क्षण थांबायचं. गल्लत कुठे होते ध्यान करताना,
की आम्ही श्वासोच्छ्वास घेत नसतो, चालू असतो, लक्षात ठेवा. म्हणजे एरवी श्वास बंद आणि आता ध्यानात श्वास घ्या असं नाही. श्वास बंद म्हणजे मग गेलं सगळं काम. श्वास चालूच असतं, आपलं लक्ष श्वासाकडे नसतं. एक श्वास दीर्घ केला ना थोडा, की सगळं अवधान त्या श्वासाकडे जातं. सगळं अवधान तुम्ही प्रयोग करून बघा. काही बाहेर गोंधळ चालला असेल तर तो आपल्या चित्तापर्यंत पोहोचत नाही, कानापर्यंत पोहोचतो पण तो कानातनं चित्तात उतरत. शांत बसून हळूहळू श्वास बंद होतात. स्वामींनी त्यांच्या ध्यान प्रक्रियेत म्हटलंय ना, श्वासतेही होती मंद. श्वास मंद होतात हळूहळू. श्वास मंद आले की वृत्तींचं आलंबन कमी व्हायला लागतं, आणि वृत्तींचं आलंबन कमी झालं की श्वास मंद होत. ते एकमेकावर अवलंबून असलेली प्रक्रिया आहे. माझ्या हातामध्ये काय आहे, डोळे मिटून स्वस्थ बसणं आणि भ्रूमध्य असे. जितकं अंतःकरण मंत्रावरती स्थिर होईल तितकं ध्यान स्थिर होईल. मग ही अडचण येणार नाही की डोळे मिटले की एकदम खूप शांत वाटतं, थोड्या वेळाने एकदम खूप विचार येतात. येऊ देच विचार आले तर मनाला पुन्हा पुन्हा समजायचं, अरे एवढे विचार करायचे नाहीत, आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचं. पुन्हा श्वासावर लक्ष. यतो यतो निश्चरती मनश्चंचलम अस्थिरम ततस्ततो नियम्येत असं सांगितलं. जिथे जिथे मन जाईल तिथून पकडून त्याला आणून बसवायला लागतं, पुन्हा पुन्हा पकडून आणायला लागतं. लहान मुलगा आई जेव्हा लहान मुलाला भरवते ना, तर ते 1-2 मिनिटं बसतं, 2 घास खातं आणि एकदम उठून जातं. काही त्याला समजत नाही, ते फिरतं. मग आई त्याच्या मागे बिगे फिरते थोड्या वेळ, पण आई किती वेळ मागे फिरणार, बकोट धरून तिला बसते, बस भरवते. थोड्या वेळ रडतं बिडतं सुद्धा, वाकडं तिकडं. काय लहान मुलं काही करतात, ते काही अजब असतात एकदम ते. पण आई काय करते, दटावून बसवते त्याला, जेवल्याशिवाय उठायचं नाही. मग कित्येक वेळेला तुम्ही बघितलं की आया असं डोकं धरून ठेवतात मुलं, बरोबर. ते इतके चंचल असतात, घातकच नाही असं पण काय. हे जसं करतात ना आया, तसं आपण आपल्या मनाला करायचं. कुठेही जाऊ दे कुठेही, त्याला पकडून आणायचं, बस एका जागी. खाईचं बैसोनी करा एक चित्त, खाईचं बस एका जागी, बस. कुठे बसायचं, इथे बस. त्याचं खाद्य काय, त्याला काय भरवायचं, सारखं नामाचं आलंबन भरवत राहायचं, सारखं भरवत राहायचं नामाचं आलंबन. थोड्या वेळाने ते बसतच असतं. त्याला कळतं ना, मुलाला कसं कळतं की आता आपला आई समोर काही चालणार नाही, आई रट्टात दिला गप्प बसतो. मग कसं तरी संपवतं एकदा जेवण. तसं मन स्वस्थ बसतो मी आता स्वस्थ. एकदा का ते स्वस्थ बसलं ना, त्याला जी सवय होऊन लागते स्वस्थ बसण्याची. चित्त त्याला सवय नाहीये ना शांत राहण्याची, त्याला तिथं चव लागली शांततेची की मग ते पुन्हा पुन्हा जाऊन त्या जागेवर बसायला लागते शांत. मग ही अडचण येत नाही. याला उपाय एकच आहे की मनाला जास्तीत जास्त मंत्राच्या आलंबनावर ठेवा. तसं जमलं की मग ध्यान सुरळीत होतं. प्रयत्नपूर्वक होईल ते, हळूहळू, एकदम नाही होणार. नित्य उपासना आणि यांत्रिकी उपासना नको करायला, की आपलं रोज असं ठरवून बसलं पाहिजे की नाही मला शांत वाटेपर्यंत मी उठणार नाही डोळे मिटून, असं ठरवतं बस. लोक म्हणतात की असं शांत वाटेपर्यंत उठायचं नाही, असं किती वेळ आम्हाला बसायला लागेल, एवढ्या वेळ कोण बसणार. अरे तू बसतं घरी ठरवून बघ ना शांत वाटतं की नाही, ठरवून तर बस मला शांत वाटलं. हळूहळू ते होईल शांत. तसं प्रत्येकाच्या बाबतीमध्ये होईल. तर रोज ध्यान करत राहा, त्यातला महत्वाचा भाग आहे. हरि ओम तत्सत. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांसी सदा नमावे. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम.